आज सकाळी दोन खूप छान ओळी वाचल्या. अक्सर तुमको मिलकर घर सा लगता है, अक्सर तुमको मिलकर घर सा लगता है, फिर भी न जाने क्यों मन में एक डर सा लगता है. ह्या ओळी वाचल्या आणि माझ्या डोळ्यासमोरून माझ्या आयुष्यातली, माझं आयुष्य आनंदी करणारी कितीतरी माणसं येऊन गेली. ज्या माणसांच्या संगतीत असताना आपल्याला छान, निवांत, आल्हाददायक वाटतं. जेव्हा आपण आपल्या घरात असतो तेव्हा जे फिलिंग आपल्या मनात असतं, जे रिलॅक्सेशन आपल्या मनात असतं, तेच त्यांच्याबरोबर असताना आपल्याला मिळतं. डोकं शांत राहतं, मन आनंदी राहतं, कसलाही स्ट्रेस मनावर नसतो. अशी माणसं, घरचं फील देणारी माणसं, ती रक्ताचीच असावीत असं काही नाही. कुठून तरी ऋणानुबंध जुळलेली लोकं असतात ही. घर म्हणजे काय? चार भिंती आणि छप्पर नाही. घर म्हणजे ते रिलॅक्स फिलिंग. आणि असं रिलॅक्स फिलिंग आपल्याला देणारी ही माणसं आपल्याला तो निवांतपणा, तो आल्हाददायकपणा पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळतो त्यांच्या सहवासात. पण अशाच माणसांना गमावण्याचं सगळ्यात जास्त टेन्शन, जास्त भीती आपल्या मनात असते. ह्या अज्ञात कवीनी दोन ओळीत किती सत्य सांगून टाकलंय की ज्या माणसांबरोबर आपण आयुष्यात सर्वात जास्त आनंदी असतो, त्याच माणसांना गमावण्याचं सर्वात जास्त भय आपल्या मनात असतं. अक्सर तुमको मिलकर घर सा लगता है, फिर भी न जाने क्यों मन में एक डर सा लगता है.